मित्रहो, शिवसेनेच्या संदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आता पुन्हा सुरू झालेली असतानाच आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू अत्यंत नेमकीपणे न्यायालयासमोर मांडली असल्यामुळं उद्धव ठाकरे शिवसेनेची बाजू अधिक मजबूत झाली असल्याचं मानलं जाऊ लागलेलं आहे. याच वेळी प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी एकनाथ शिंदे गट आणि एकूण शिवसेना त्याचबरोबर पक्षचिन्ह याबाबत एक मोठा आणि खळबळजनक दावा केलेला आहे. मी खूप मोठा धोका पत्करून सत्य बोलतोय असं सांगत असीम सरोदे यांनी म्हटलं, ज्या कायदेशीर मुद्द्यावर पक्ष फोडला तो मुद्दाच चुकीचा आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून सुरुवातीला 16 आमदार गेले, त्यानंतर एका मागून एक असे 40 जण गेले एकूण. त्यांचं हे वागणंच बेकायदेशीर आहे. 2018 नंतरच्या सगळ्या निवडणुका उद्धव ठाकरे यांची सही असलेल्या अर्जावर लढविल्या गेल्या. 2/3 सदस्य असल्याचा दावा करीत त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र 10व्या अनुसूची अंतर्गत विधिमंडळ पक्षात फूट पडण्याची संकल्पना आता अस्तित्वातच नाही. त्यातल्या परिच्छेद 3 रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळं त्यांचा दावाच बेकायदेशीर ठरतो असं सुद्धा असीम सरोदे म्हणतात. संख्याबळ जास्त असल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना चिन्ह आणि पक्षावर दावा केला. अमित शाह यांच्या मदतीनं एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडला. फक्त अमित शहाच नाही तर निवडणूक आयोगानं देखील दबावाखाली त्यांच्या बाजूने निर्णय दिला. निवडणूक आयोग निष्पक्ष आहे असं आता कुणीही मानत नाही. 7 ते 8 महिन्यापासून पक्ष फोडण्याचं षडयंत्र रचलं जात होतं. न्यायालयातील अनेक कायदे क्षेत्रातील अनेक तज्ञांनी आपल्या बुद्धिमत्तेचा अप्रामाणिक वापर करू दिला आहे. अनेक गोष्टी लिहून दिल्या आहेत. त्यामध्ये निवडणूक आयोगाचे अनेक निर्णय, त्याचबरोबर राहुल नार्वेकर यांनी लिहिलेले निर्णय देखील आहेत. या कायदे क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या नावांचा समावेश आहे. एवढा मोठा दावा असीम सरोदे यांनी केलेला आहे. न्याय व्यवस्थेमध्ये अनेक भ्रष्ट लोक आहेत जे न्याय व्यवस्थेला कुरतडत आहेत. न्याय व्यवस्थेला लागलेली ही कीड आहे. राज्यपालांनी चुकीचं काम केलं, नार्वेकर यांनी अनेक निर्णय चुकीचे घेतलेले आहेत. आधीच्या न्यायाधीशांनी दिलेला निर्णय डावलता येणार नाही. हे आता निघून गेलेले खासदार सुद्धा अपात्रच आहेत. शिवसेना पक्षाबाबतच्या सर्व याचिका प्रलंबित आहेत. न्यायालयाची भूमिका खूप महत्वाची आहे. न्यायालयानं तेव्हाच निर्णय दिला असता तर शिंदे सरकार टिकलं नसतं आणि हे 6 खासदारही फुटले नसते असं सुद्धा असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे. देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे आणि लोकशाहीला प्रभावित करणारे हे शिवसेनेचं फुटीचं खरं तर हे प्रकरण आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल वेळीच आला असता तर अनैतिक राजकारणाला बळ मिळत गेलं नसतं हे मात्र नक्की मित्रांनो. बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.